ही 200 रुपये. मी चिंचेची कशी असेल? 80 रुपये. 300. आणि छोटावाला 200 रुपये पाव. 80 रुपये पाव जाऊला असणार आहे. टेंगली कशी असणार आहे? टेंगली 120 रुपये पाव. वाकटी तुम्हाला 150 रुपये पाव भेटणार आहे. हा नाचणी पापड आहे प्लस मसाला पापड आहे. हा बटाटा पापड. गाबोली आहे. कसली आहे पण? रोलेची. कसा दिला कटला? मित्रांनो इकडे यात आहे जिताडा कटिंग करत आहेत. मित्रांनो हा 240 असणार आहे. पापलेट तुम्ही पाहू शकता कसला मोठा आहे बघा. अमेरिकनची जुगाड आहे. इंडियन जुगाड. हा बघा तुम्ही पाहू शकता साईज बघा कसली आहे बघा. खऊल पण आहे. खऊल मोठी आहे. कोयटाई वाले पण आहेत पॅकेट. प्लस नाचणी सेपरेट पाहिजे. शेवया पाहिजे. शेवयामध्ये पण तुम्हाला डिफरंट व्हरायटी पाहायला मिळणारची आहे. सांडगी मिरची आहे 50 रुपयाला. दाण्याची अजून एक आहे लाल मिरची, साबुदाणा, बटाटा प्लास्टिक आहेत. राईस पापड मुलांसाठी आहे. छोट्या मुलांसाठी मसा छोटा वाटा 100 रुपयाला तुम्ही पाहू शकता. तर नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आलो आहोत वाशी नाक्याला, जो पेन येथे वसलेला आहे. वाशी नाका फुल क्राऊड असतो तिथं आणि मच्छी मार्केट वगैरे असतो. प्लस काही दुकानं बसलेली असते आणि हायवे लगतच आहे. सो चला जाऊया वाशी नाक्याला आणि पाहूया काय काय आपल्याला पाहायला मिळते. तिथं बाजार भरतो. सो बघूया काय काय भेटतो. चला जाऊया आणि तुम्ही व्हिडिओमध्ये स्टे ट्यून राहा. बघूया काय काय आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो पाहू शकता हा पूर्ण हायवे आहे. इकडून अलिबाग, रोहा, मानगाववरून सर्व येणाऱ्या गाड्या इथंच थांबतात मोस्टली. आणि या साईडला तुम्हाला पूर्ण इकडचा असेल तो पूर्ण मार्केट भरलेला असेल आणि त्या साईडला जर मच्छी वगैरे असेल तर ती असेल. आणि इकडं कांदा पण आहे तुम्ही पाहू शकता. व्हाईट कांदा वगैरे आहे. कोकम वगैरे आहे. दादा व्हाईट कांदा कसा दिला आहे? माल कशी असणार आहे? 200 रुपये. ही 200 रुपये. 180ला दिली. ही 200 रुपयाला माल आहे. मोठी आहे. 180ला भेटेल. आणि छोटीवाली कशी आहे? 150 रुपये. 150 रुपये. दादा तू इथलाच आहेस का? हां, इथलाच म्हणजे कुठला? वाशी. काश्मीरी. हां, रोडा काश्मीरी. रोडा काश्मीरी. आणि अजून काय काय आहे? कोकम आहे. कोकमचं कसं असं प्राईस प्रमाणे देता का? 100 रुपयाला कोकमचं असेल पाहू शकता तुम्ही. हा छोटासा आहे. देन चिंच आहे. चिंच पाहू शकता तुम्ही. चिंचचं कशी असेल? 80 रुपये. 80 रुपये. ओके. पाव किलो आहे का ही? हां, ओके. 80 रुपये पाव असणार आहे. ही चवली कशी असणार आहे? 100 रुपये. 100 रुपये. सगळे 100. चवली, चणा आहे, मूग आहे आणि हे काले मूग. हे गावठी मूग आहेत ना? हां गावठी मूग आहेत. ते पण तुम्हाला 100 रुपये. आणि पापड कसं असणार आहे? 50 रुपये. पापड कोणता पण 50 का? हावाला कोणता आहे? मसाला पापड आहे. आणि हे नॉर्मल आपला येल्लोवाला पापड आहे. मिरची पण आहे. मिरची कशी असणार आहे? 50 रुपये. ओके 50 रुपये. आणि बाकी सगळं पापड कसं असणार आहे? 100. 50. सर्व 50 आहे पापड. तर नक्की तुम्ही इथं डायरेक्टली होंडा शोरूम असणार आहे. त्याच्या समोरला हा दादा बसतो. नेहमी इथंच असतोस ना दादा? ओके. दादा तुझं नाव काय सांगितलंस? वैभव पाटील. ओके थँक्यू दादा. तर मित्रांनो पुढं जाऊया. इकडं तुम्हाला पाटे पाहायला भेटतात. हा बघा पाटा आहे आणि छोटा लसणाचा पण आहे. प्लस हे बघा छोटे छोटे आहेत. जाता वगैरे आहे. कशी कॉस्ट असणार आहे याची? कॉस्ट कशी असणार आहे? हां हावाला मोठा कसा असणार आहे? 300. आणि छोटावाला 200. आणि हावाला आहे 400 जाता. आणि मोठे हे हा 700 आणि हा 800 असणार आहे. आणि हा पाटा हा मोठा पाटा आहे तुम्ही पाहू शकता. 1000 आहे. तुझं नाव काय? इथंच राहतोस? आंबोलीला. आंबोलीवरून इकडे येतस? ओके चल थँक्यू. तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला इकडं सर्व मार्केट भरलेलं आहे. कांदा पाहू शकता. पूर्ण कांदा वगैरे आहे. पाटा वगैरे आहेत. आणि इकडं तुम्हाला कांदा आहे 200 रुपये. मोठावाला 200 रुपये आहे. आणि छोटावाला आहे तो तुम्हाला 100 रुपये. आणि पापड वगैरे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल. तर इकडूनच तुम्हाला अजून पाहायला मिळणार. ट्रॅफिक इकडं भरपूर होते. बघा कांदे असेच लावलेले आहे. रेट सर्वांचा सेम आहे. आणि इकडं तुम्हाला सुका जावला वगैरे पाहायला मिळेल. बिंदास. आई जावला कसा आहे? हां 80 रुपये पाव. 80 रुपये पाव जावला असणार आहे. नंतर आहे आंबार. आंबार कशी असणार आहे? आंबार 150 रुपये पाव. आंबार 150 रुपये पाव असणार आहे. आणि छोटे बोंबील आहेत. बोंबील पाहू शकता तुम्ही फ्रेश आहेत. छोटे आहेत 150 रुपये पाव. आणि टेंगली कशी असणार आहे? टेंगली 120 रुपये पाव. टेंगली पहा 120 रुपये असणार आहे. आणि वाकट्या आहेत. वाकट्या कशा असणार आहेत ताई? वाकटी पण 150 पाव.
वाकटी तुम्हाला 150 रुपये पाव भेटणार आहे. अजून काय नाही, एवढंच आहे. आई तुम्ही इथल्याच आहात? आम्ही इथल्याच आहे. नाव काय तुमचं आई? आशा कोली. इथल्या म्हणजे कुठल्या वाशीच्या का? पेनमधल्या. पेनमधल्या आहेत का? पेन वरेडी. पेन वरेडी. वरेडी. ओके, थँक्यू आई. या कुठला चॅनल सांग. मित्रांनो, या यांचं पापड पण आहेत. पापडमध्ये तुम्हाला नाचणी पापड आहे, प्लस मसाला पापड आहे, हा बटाटा पापड आहे आणि हा वाला आहे तो हा ठेचा पापड आहे. सो 4 टाईपमध्ये तुम्हाला व्हरायटी मिळणार आहे. आणि कसं असणार आहे? 50 रुपये. 50 रुपयाला हे डायरेक्ट पॅकेट असणार आहे. 50 रुपये पॅकेट असणार आहे. आणि कांदा कसा आहे आई? 50 रुपये 1 किलो आहे. हा 1 किलो आहे. छोटावाला कांदा आहे, 50 रुपयाला भेटणार हा आहे. वेल आहे 200 रुपये. 200 रुपये. ही वेल तुम्हाला 200 रुपयाला भेटणार आहे. हा किती 2 किलो असेल ना? हो 2 3.5 3 किलो असेल. 3 किलो असेल ना? 3 किलो असेल. तुम्ही पाहू शकता. ही बघा 200 रुपयाला डायरेक्ट माल आहे. एक माल 200 रुपयाला पडेल तुम्हाला. थँक्यू आई. या सेम इकडं तुम्ही पाहू शकता पूर्ण कांदा, सफेद कांदा इथं तुम्हाला वाशी नाक्याला भरपूर पाहायला मिळेल. आणि इकडं आहे जांभळं पाहू शकता तुम्ही. जांभल्याचा वाटा आहे. करवंद पण आहे. करवंद पण पाहू शकता. आणि हा इकडं तुम्हाला मच्छी मार्केट पूर्ण चालू होतं. सो बघूया. इकडं पण मच्छी आहे. मच्छीमध्ये जिताडा तुम्ही पाहू शकता. जिताडा आहे, डबल पेर भेटते तुम्हाला पाहायला. गाबोली आहे, पाखड आहे, बोंबील आहे, वाकटे आहेत. आणि हा काला मासा आहे. इकडं पण तुम्हाला हे भरपूर मोठं आहे. कसं असणार आहे भाव कसं असणार आहे? 800 रुपये किलो. काही जिताडा 800 रुपये किलो असणार आहे. आणि पाकड कसं असणार आहे? 400 रुपये. पाकड 400. आणि ही बोध आहे ती कसली आहे? गाबोली आहे. गाबोली आहे. कसली आहे पण? गोलीची. रोलेची. ओके, रोल्याची गाबोली आहे. आणि हा बोंबील आहे. बोंबील कसं असणार आहे? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. आणि वाकटी? 100ला 1. बला 100ला 1 असणार आहे बला. ओके. आणि हा मासा कोणता आहे? हा कडप्पाला आहे. हां, कडप्पाला बोलतात. कडप्पाला कसा भेटणार तो? 400 रुपये. 400 रुपये किलो. ओके. तुम्ही कुठल्या इथलेच आहे? ही रोड हां. हां, हो इकडे. वाशीच्याच ना? रोड्याची. ओके, थँक्यू. हा मित्रांनो, इकडं तुम्हाला इंग्लिश मासे, जिवंत असे इंग्लिश मासे पाहायला मिळतात. हे बघा, पाहू शकता तुम्ही. हा एक आहे, प्लस तिकडं पण आहे. तिकडं मोठेवाले कटला वगैरे आहे. आणि मासा कसा आहे? हा बघा कटला तुम्ही पाहू शकता किती मोठा आहे. माणूस पण मोठा आहे का? हातात पकडा ना तो. कसा दिला कटला? 240 किलो असणार आहे. आणि मासा कसा असणार आहे? 200 असणार. 240 म्हणजे तुम्हाला कटला आणि मासा, इंग्लिश मासा दोन्ही पण 240. आणि पाहू शकता कटला तर मोठा आहे. रोहू पण आहे का? रोहू पाहू शकता. सगळं जिवंत आहे. पाहू शकता तुम्ही डायरेक्टली. हां, दोनच आहेत ना तुमच्याकडे मासे? हां, दोन भरपूर आहेत. नाही म्हणजे रोहू आहे, अजून काय? इंग्लिश मासा आहे का? इंग्लिश मासा कटला. ओके. आणि रोहू, इंग्लिश मासा, कटला. आणि हे बघा इंग्लिश मासे पाहू शकता तुम्ही. आणि इकडे तुम्हाला कटला पाहायला मिळतो. कसला मोठा आहे बघा. बघा मित्रांनो, 240 रुपये किलो आहे. कटला कसला मोठा आहे बघा. आणि इकडं पण तुम्हाला इंग्लिश मासे पाहायला मिळतात. हा बघा इंग्लिश मासा मोठा आहे. आणि इकडं इंग्लिश मासा साफ केला जातो आहे. त्याची खवलं काढली जातात. खवलं काढून नंतर त्याच्या तुकड्या केल्या जातात. जर फ्रायला हवं असेल तर अख्खा पण देऊ शकतात. तुम्ही जसं सांगाल तसं तुम्ही त्या माशाची कटिंग करू शकता. इकडं पण माशांचं खवले काढली जात आहेत. अमेरिकनची जुगाड आहे, इंडियन जुगाड. तुम्ही पाहू शकता टेक्नॉलॉजी. या खवलं काढायला चम्मच वापरला आहे काकांनी, पाहू शकता तुम्ही. आणि तिकडं कटिंग चालू आहे. त्याही कटिंग करतात. डोक्याचे 2 भाग केले, नंतर मग डायरेक्टली फ्राय करायला तुकडे पाडले जातात. तुम्ही विकत आणता का इकडचेच आहेत तुमचे? म्हणजे तुमचा प्लांट वगैरे आहे का? प्लांट आहे का? इकडचेच तुम्ही म्हणजे वाशीचेच आहात? मंत्रीबेडी पेनमधले. ओके. ते बघा वाटा केलेला आहे डायरेक्टली. हा बघा तुकडे वगैरे केलेले आहे. सो हा पूर्ण मार्केट तुम्हाला मच्छीचा असतो. इकडं आता तिकडं पण आहेत छोटे छोटे 2-3 आहेत बघा. इकडं पण तुम्हाला इंग्लिश मासेच आहे. बघ जिवंत इंग्लिश मासे आहे. हा बघा पाकड आहे. कुठला आहे हे बघा.
इकडं पण भरपूर आहेत इंग्लिश मासे, पाहू शकता तुम्ही. हे बघा कसले मोठे आहेत बघा. 240 रुपये किलो असणार आहे. आणि इकडूनच तुम्ही पुढे आल्यानंतर हा एक जिताडा आहे प्लस बोंबील आहे. हां सर थँक्यू. हा जिताडा पाहू शकता किती मोठा आहे. प्लस इकडं रोहू आहे आणि इकडं जिताड्याची कटिंग आहे. आई जिताडा कसा आहे तो? 1500. 2-2.5 किलो असेल ना? 2 किलो आहे. 2 किलो आहे. 1500ला जिताडा आहे, पाहू शकता. तसाच इकडं मोठावाला जिताडा आहे. तर ना इकडं यात आहे जिताडा कटिंग करत आहेत. हा बघा तोंड त्याचं साईडला काढलं आहे. हे बघा घाण असते ती घाण काढली जाते, नंतर मग त्याच्या तुकड्या पाडल्या जाणार आहेत. तर वाशी नाका बोलल्यावर फुल ट्रॉफिक तुम्हाला पाहायला मिळेल. इकडं फुल ट्रॉफिक असते आणि ही साईड जशी उतरतो आपण वाशी काना वगैरे जायला जो फाटा पडतो तिथंच सर्व मच्छीवाले बसलेले असतात. सो हे बघा आता मच्छी कटिंग होणार आहे, त्याच्यात तुकड्या पाडल्या जाणार आहेत जिताड्याच्या. तिला पण गेली वाटतं. बारीक मार जरा. कशी राहील? पाला नाही दादा, 2 किलोची वरती होते मित्रांनो तुकडी पाहू शकता, मस्त अशी तुकडी पडली. सो असाच पूर्ण जिताडा कापून भेटणार आहे. आणि इकडं पाला मासा आहे, मोठाच्या मोठा पाला मासा आहे, पाहू शकता तुम्ही किती मोठा आहे बघा. 1.5-2 किलो आरामात होईल. हे बघा फाडलेला आहे पोट. मित्रांनो इकडं तुम्हाला अजून आहे कोलंबी आहे प्लस पापलेट आहे. पापलेट नाही कावले पाहायला मिळतात. आणि इकडं तुम्हाला जिताडा आहे प्लस पापलेट आहे प्लस कोलंबी आहे, जावला पण आहे. कोलंबी कशी आहे आई? 300 रुपये वाटा असणार आहे. हे बघा 300 रुपये वाटा कोलंबी असणार आहे. आणि इकडं जिताडा आहे. जिताडा कसा आहे? 300 रुपये वाटा. जितारी 1000 रुपये 800ला. 1000 रुपये 800ला दे. जिताडी 1000 रुपये म्हणजे 400-400ला एक जिताडा पडणार आहे, 1000 रुपये. आणि इकडं पण तुम्हाला पूर्ण जास्तीत जास्त तुम्हाला कांदाच पाहायला मिळतो आहे. व्हाईट कांदा भरपूर आहे. इकडं लसूण पण आहे. तर मित्रांनो इकडं पण इंग्लिश मासे आहेत, जिवंत आहेत, पाहू शकता तुम्ही. आई कसा किलो आहे? 220. ओके 220 किलो असणार आहे. म्हणजे प्रत्येकाकडे डिफरंट भाव आहे. आणि इकडं आहे बोईट आहे, कसा पाला मासा पाहू शकता तुम्ही. इकडं पण आहेत. हा बघा बोईट कटिंग चालू आहे. पापलेट आहे का? ओके तेच बोलू. सिल्वर डिफरंट वाटते बोलू. पापलेट कसा आहे तो पापलेट? 240 किलो असणार आहे का एकाच असणार आहे? किलोवर असणार आहे. आणि हा मोठा पापलेट आहे ना मित्रांनो, हा 240 असणार आहे पापलेट. तुम्ही पाहू शकता कसला मोठा आहे बघा. हा बघा किती मोठा आहे पापलेट, पाहू शकता. हा पापलेट टाईप नाही ना, वेगळाच आहे ना की पापलेटच? आपल्या इथला आहे पापलेट? खाडीतला आहे? मग तल्यातला आहे का? मित्रांनो पाहू शकता तल्यातला पापलेट आहे. 240 रुपये किलोला भेटेल तुम्हाला. इथंच आहे. तुम्ही इथलेच आहात का? हां वाशीमधले आहेत. ओके म्हणजे तुमचा प्लांटच आहे वाटतं. असं आहे का? तुम्ही म्हणजे कण्याच्या आहात की वाशी? सरेबागच्या का? आणि हा बघा तुम्ही पाहू शकता कसला मोठा पापलेट आहे. हा बघा. काढू ताई? हा बघा तुम्ही पाहू शकता साईज बघा कसली आहे. बिग साईज आहे पापलेटाची. आणि खाडीतला पापलेट आहे. हे बघा दात पण बघा. ओके मासे पण असतात, इंग्लिश मासे पण आहेत. ही खऊल आहे ना? बघा खऊल पण आहे. खऊल मोठी आहे, कोय टाईप असते ती खऊल आहे. ही बघा
आणि इंग्लिश मासे पण. इंग्लिश मासे पण 240 आहे का? हे 240. तुम्हाला सर्व मच्छी 240 आहे. फंटूस प्लस पापलेट 2 गोष्टी पाहायला मिळेल. बोईट कसा? बोईट पण 240 असणार. तुम्ही इथंच बसता नेहमी? संध्याकाळी असतात का? ओके, तुम्ही पाहू शकता हा डायरेक्ट मार्केट आहे. इथूनच डायरेक्ट वाशीला जायला एक फाटा आहे. तर इथंच ताई ह्या बसतात. तर नक्की व्हिजिट करा. तुम्हाला पापलेट हवं असेल फ्रेशमध्ये भेटेल आणि त्यांनी त्यांचा प्लांट केला आहे त्याच्यातलीच मच्छी आहे. ताई थँक्यू. हां, तुमचं नाव ताई? ओके, थँक्यू. हां मित्रांनो, इकडं आलो आहोत आणि कांदा वगैरे आहे. व्हाईट कांदा पण आहे, जांभळं पण आहेत. प्लस इकडं भरपूर काय आहे व्हरायटीमध्ये. तुम्हाला पापड पाहायला मिळतील. पापड पण व्हरायटी आहे बघा. ठेचा पापड मिक्स वगैरे, नाचणी ठेचा आणि नॉर्मल पापड जर पाहिजे असतील तर मिक्सिंगवाले पण आहेत पॅकेट. प्लस नाचणी सेपरेट पाहिजे, शेवया पाहिजे. शेवयामध्ये पण तुम्हाला डिफरंट व्हरायटी पाहायला मिळेल. आणि इकडं पण तुम्हाला साबुदाण्याचे पण आहेत. प्लस डायरेक्ट पापड पण तुम्हाला भेटतील. आणि इकडं मिरची आहे. ताई कशी मिरची दिली? मला फक्त भाव जाणायचा होता. हां, मिरची 50 रुपये. ही 50 रुपये असेल. सांडगी बघा, मोठी मिरची आहे. सांडगी मिरची आहे 50 रुपयाला. भरलेली आहे ही? भरलेली आहे ना? हां, भरलेली. भरलेली आहे आणि सुकवलेली आहे. मस्त आहे सांडगी मिरची. प्लस तुम्हाला गोड कोकम पण आहे. गोड कोकम पण तुम्हाला हा कितीला असेल? 50 रुपयालाच असणार आहे. आणि हे पॅकेट कसे असणार आहे पापडचे? पापड 50 रुपये आहेत, बटाटा 60 रुपये. बटाटा पापड तुम्हाला 60 रुपयाला भेटेल. आणि तांदूळ पापड? 50 रुपये. तांदूळ पापड 50 रुपये. नाचणी पापड कसा असणार आहे? 50 रुपये. पोहा मिरुंगडा 50 रुपये. पोहा मिरुंगडा हा पण 50च असणार आहे ना? आणि शेवई कशी असणार आहे? शेवई कोणती? 2 टाईप आहे ना, व्हाईट आणि तांदळाची आहे, नाचणीची आता संपली. ओके, पोह्याची पण आहे, तांदळाची पण आहे, नाचणीची पण भेटेल. तिन्ही पण 50 रुपयाला. प्लस अजून हा पापड कसा असणार आहे? उडदाचा 200 रुपये. उडदाचा आहे, अर्धा किलो आहे, 200 रुपयाला भेटेल तुम्हाला. आणि ही एक पापडी आहे. ही साबुदाण्याची आहे ना? उपवासाची. उपवासाची साबुदाण्याची पापडी आहे. ही लालमध्ये आहे प्लस तुम्हाला व्हाईटमध्ये पण, म्हणजे कलर वगैरे असेल. मसाला रिमझिन मसाला मारला आहे ना, लाल म्हणजे मसालावाली आहे. आणि ही व्हाईटवाली. व्हाईटवाली कशी आहे? दोन्ही 50 ना? दोन्ही तुम्हाला 50 रुपयाला पाहायला मिळतील. आणि हे काका असणार आहे इकडं. आणि मिरचीमध्ये तुम्हाला मिरचीचा आहे प्लस साबुदाण्याची अजून एक आहे, लाल मिरची, साबुदाणा, बटाटा प्लॅस्टिक. बटाटा आणि साबुदाण्याचे मिक्सचर आहे मस्तपैकी. जसे पोटॅटो स्लाईस करतात तसेच आहेत, फ्रेंच फ्राईजसारखे. हा कितीला असेल? हा 60 रुपयाला तुम्हाला पाहायला मिळेल. हां, ते पण घेतो, टेन्शन नका घेऊ. ही पुरी आहे का? हां, हे आपले लहान मुलांना आवडतात ना पापड. हे छोटे पापड आहेत, राईस पापड. मुलांसाठी आहे, छोट्या मुलांसाठी. मस्त असे आहेत, तुम्ही पाहू शकता. डायरेक्ट मच्छी मार्केट संपतो तिथंच इथं स्टॉल एक बनवलेला आहे यांनी आणि इथंच ते विकतात. सो पापड वगैरे सर्व आहे. अजून इकडं जांभळा विकायला आहेत. प्लस कांदा वगैरे आहे, कोकम पण आहे. चवलीचा भाव वगैरे कसा असणार आहे काका? त्यांनाच आहे? तुमचंच आहे का हे पण? ओके, चवलीचा भाव वगैरे कसा असणार आहे? 80 रुपये अर्धा किलो. हे सर्व 80 रुपये अर्धा किलो. हे सर्व 80 अर्धा किलो आहे का? चवली 80 रुपये अर्धा किलो तुम्हाला पाहायला मिळेल. इकडं मूग पण आहे. वाल आणि मटकीचा भाव फक्त 100 रुपये अर्धा. वाल आणि मटकीचा भाव 100 रुपये अर्धा. ओके. वाल आणि मटकीचा 100 रुपये. ओके, 100 रुपये अर्धा किलो असणार आहे. बाकी सर्व तुम्हाला 80 रुपये अर्धा. म्हणजे चणा असो, हे असो, प्लस मूग असो, पावटा डाळ असो, चवली, वाल, देन हा एक चणा आहे, मूग असो, सर्व तुम्हाला गावठी मूग आहे तिकडं. सो हे सर्व तुम्हाला 80 रुपये अर्धा किलो भेटेल. आणि या फक्त 2 गोष्टी तुम्हाला 100 रुपये अर्धा किलो भेटेल. आणि जांभळं आहे, जांभळं कशी भेटणार आहे? चांगलं काय ते याच्यावर असं आदिवासी आपलं आणते ना, हां, त्या हिशोबाने. आता 200 रुपये किलो जातात. ओके, किलोवर देता का तुम्ही? ओके. आणि हे कसे असणार आहे आपले कांदे? तिकडचा मोठा कांदा आहे, तो कसा असणार आहे? हां, 200 रुपयाला एक माल. एक माल किती असणार आहे? 3-3.25 किलो असणार आहे. मोठा तो आहे तो 250 रुपये. तो 250 रुपये, तो मोठा कांदा आहे. ओके. अजून काय आहे आपल्याकडे? हे काय? हे काय आहे? कुरडई आहे. कुरडई पाहू शकता. ही कशी आहे कुरडई? 60 रुपये. गव्हाची आहे कुरडई. गव्हाचीच फक्त भेटते ना? ओके, गव्हाची तांदळाची कुरडई तुम्ही पाहू शकता. गव्हाची आहे, 60 रुपयाला आहे. प्लस लसूण कसा असणार आहे काका? 120 रुपये किलो, 140, 160. ओके, लसूण हा 120 असणार आहे. हा छोटा आहे, तुम्ही पाहू शकता 120 असणार आहे. हा थोडा मोठा कांदा आहे, सो 140 असणार आहे. आणि हा सर्वात मोठा कांदा आहे यांच्याकडे, तो हा तुम्हाला 160 रुपये किलोने भेटणार आहे. आणि प्लस तुम्हाला कोकम सरबत वगैरे इकडं पाहायला मिळेल. कोकम सरबत कशी असणार आहे? 190 आहे, 170 आगळ आहे. 190 आहे.
ती वाली 190 असणार आहे कोकम सरबत आणि ही 170 आगळ आलू आहे आगळ आगल आहे तो 170ला तुम्हाला भेटेल. डायरेक्टली एक कॅन असेल. काका तुमचं नाव? वासुदेव पाटील वासुदेव पाटील. तुम्ही इथलेच का वाशीचे? पिंपलपाडा. पिंपलपाडा इकडचे स्पेन पिंपलपाडा. हो इकडे तुम्हाला चिंबोरी पण पाहायला मिळतील. मोठी मोठी चिंबोरी आहेत. हे बघा हा कसा वाटा असणार आहे? हां 500 रुपये. 500 रुपयाची तुम्हाला सहा चिंबोरी असणार आहे. आणि छोटा वाटा आहे का? 100. छोटा वाटा 100 रुपयाला तुम्ही पाहू शकता. हे बघा 100 रुपयाला हा छोटा वाटा आहे. म्हणजे 2च वाटे आहेत मोठा आणि छोटा. ओके तुम्ही इथलेच आहात का? हे टाकता का युट्यूबला? हां मित्रांनो इकडं तुम्हाला जांभळे आणि आंबा पण पाहायला मिळेल. हा बघा दादा बसला इकडं. आणि जांभळा कसा आहे दादा? 100 रुपये अर्धा. आणि हा आंबा कसा असणार आहे? 350 किलो. ओके आणि तो वाला सेमच आहे का तो? 350 किलो आंबा असणार आहे. हापूस आंबा आहे. आणि इकडे तुम्हाला अर्धा किलोला जांभळे आहेत. 100 रुपये अर्धा किलो. इकडं तुम्ही पाहू शकता शिंगाली वगैरे आहे. पापलेट पण आहे. आणि इकडं मस्त बुकाची सुकट आहे. इकडे भरपूर काही दुकानं आहेत. हे बघा पूर्ण दुकान आहे जिथं तुम्हाला जास्त मोस्टली कांदे पाहायला मिळतील. सुकी मच्छी आहे प्लस पापड वगैरे आहे. इकडं सुकी मच्छी चांगलीच आहे. जावला वगैरे आहे. ताई जावला कसा असणार आहे? जावळा दादा 70 रुपये पाव आहे. 300 सत- रुपये किलो विकतात काही. 70 रुपये पाव आणि 300 रुपये किलो असणार आहे. असं विकतात. ओके तुम्हाला 70च विकते. ओके. 300 रुपये किलो. ओके 700 रुपये किलो. आंबार पाहू शकता 600 रुपये किलो आहे. नंतर बोंबील आहे. बोंबील 600 रुपये किलो असणार आहे. प्लस माकली आहे सुकी माकली 600. आणि बांगडा फ्राय आहे 100ला 4 बांगडे असणार आहे. हे वाकटी 700 रुपये किलो. वाकठी तुम्हाला पाहायला मिळेल 600 रुपये किलो. 1600 रुपये किलो. आणि इकडं सोडे आहेत 1600 रुपये किलो. आणि इकडं पण सेम आहे तुम्हाला वाकठी वगैरे टेंगली वगैरे. टेंगली कशी दिली? टेंगली कशी असणार आहे? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. टेंगली 400 रुपये किलो असणार आहे. प्लस तुम्हाला कांदे वगैरे पाहायला मिळतील. कांद्यांचा भाव 200 रुपये ते 250 रुपये सेम आहे. आणि छोटा कांदा असेल तर 100 रुपये असणार आहे. आणि इकडं कडधान्य पण तुम्हाला पाहायला मिळतात. प्लस कडधान्य 200 रुपये किलो. कोणतं पण घ्या कोणतं पण कडधान्य घ्या 200 रुपये किलो आहेत. याच्यात मूग वगैरे तुम्हाला चवली पावटा डाल प्लस तुम्हाला काले मूग गावठी मूग तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा गावठी मूग आहेत. प्लस चवली पावटा वाल आणि हिरवे चणे आहेत. प्लस इकडं चवली आहे. आणि इकडं मिरच्या पण आहेत. मिरच्यांचं पॅकेट तुम्हाला. मग देते गिरायकाला मी आणि देते. इकडं तुम्हाला पूर्ण पापड वगैरे पाहायला मिळतील. पापड नाचणीचे वगैरे सर्व काही आहेत. तर ह्याचा पण रेट सेम आहे सगळीकडे. पुढं मित्रांनो आलेलो आहोत तर इथं आपल्याला बोंबील वगैरे पाहायला मिळतात. आणि इकडं मोठा शिंगाला तर नाही हा ताई काय आहे? सुरमई आहे का? हे बघा सुरमई आहे सुकवलेली. कशी असणार आहे सुरमई? 300 रुपये पीस आहे आखी. अख्खी सुरमई तुम्हाला 300 रुपये भेटणार आहे. ही बघा पाहू शकता किती मोठी आहे. हे बघा. आणि इकडं सोडे आहेत. सोडे कसे असणार आहेत? 2000 रुपये किलो आहे. 2000 रुपये किलो सोडे तुम्हाला भेटणार आहेत. बोंबील कसा असणार आहे ताई? 400 रुपये किलो. हा 800 रुपये किलो आहे. ओके हा बोंबील तुम्हाला मोठा आहे 600 रुपये किलो 600 रुपये किलो असणार आहे. हा साफ झालेला आहे एकदम. हा 800 रुपये किलो असणार आहे. आणि जवला कसा आहे? जवला 3 टाईपचा आहे का? हा 3 टाईपचा जवला आहे. हा 250 रुपये 300 रुपये. ओके हा 200 रुपये किलो असणार आहे. हा तुम्हाला 250 रुपये किलो असणार आहे. आणि हा तुम्हाला 300 रुपये किलो असणार आहे. नंतर आंबार आहे आणि टेंगली. आंबार कशी असणार आहे? 600 रुपये किलो असणार आहे आंबार. टेंगली कशी असणार? 300 रुपये किलो. आणि इकडं ढोमा आहे. ढोमा कसा असणार आहे ताई? 100 रुपये पाव म्हणजे 400 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे. आणि इकडं बांगडा पण आहे. बांगडा मोठा मोठा आहे. बांगडा कसा असणार आहे? 5 आहे. 100चे बांगडे 5 भेटणार आहे. ताई तुम्ही इथल्याच आहात का? हो हो. कुठल्या वाशी पेन? वाशी नका. हो. वाशी नका. ओके प्रॉपर. तुमचं नाव ताई? मेघा पाटील. मेघा पाटील. ओके थँक्यू ताई. हां थँक्यू. सो फायनली वाशी नाक्याचा ब्लॉग झालेला आहे. सर्व मच्छी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर. बाय बाय.